नमस्कार मित्रांनो, माझं नाव सतीश आणि आपण पाहत आहात सतीश जाधव यूट्यूब चॅनल. मित्रांनो, आत्ता आपण नागोठण्याला आहोत आणि नागोठण्याचे ब्रिज, दोन्ही ब्रिज एका व्हिडिओमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. कारण काही ब्रिज चालू करण्यात आले होते आणि मला असं समजलेलं की तळे वगैरे गेले रस्त्याला ब्रिजवरती, त्यामुळे ब्रिज बंद करण्यात आले होते. आता हा ब्रिज तर चालू आहे या साईडचा, दुसरा ब्रिज कसा आहे ते सुद्धा पाहणार आहोत. आणि 2 ते 3 महिन्यापूर्वी म्हणजे पावसाळा चालू होण्याच्या बरंच अगोदरच मी सांगितलेलं की हा रस्ता खराब आहे क्वालिटीला. कारण की ह्या रस्त्याला सुरुवातीला जे खड्डा पडला होता ते बघूनच बोललेलो की इकडे क्वालिटी खराब आहे, ते पडणार. आणि तसं झालं, शेवटी रस्ता बंद करण्याची वेळ आली. थोडेसुद्धा काही कामं चालू आहेत रस्त्याची. आता बघूयात कसं कसं आहे ते. इथपर्यंत तरी रस्ता चांगला आहे, पण वरखाली आहे. इथं रमलर स्ट्रीप टाकलेली आहे. इथं रमलर स्ट्रीप टाकायची काही गरज एवढी नव्हती. ठीक आहे, हे बघा इथे हे मधल्या गॅपमध्ये म्हणजे अर्ध्या इंचाचं मटेरियल राहतं, एवढं गॅप पडलेलं आहेत. काही काही ठिकाणी 1-1 इंचाचे गॅप पडलेले आहे. इथलं सुद्धा पाहू शकतात. रस्ते चालू केलं आहे त्याच्यावरतीच घाणी कालवत आहेत, ते मिक्स करून तिथं साईडच्या पट्ट्या बांधत आहेत. विचित्र काम चालू आहे. काही ठिकाणी तर ही उजव्या साईडची लेन आहे ना, इकडून आता ट्रक चाललाय ती थोडी खाली दबलेली आहे. तर ब्रिजवरून आपण खाली उतरायला सुरुवात केलेली आहे. या ब्रिजचं सुद्धा नुकसान झालेलं आहे. नुकसान म्हणजे क्वालिटी खराब आहे, तडे वगैरे जायला लागले आहेत, वरखाली झालेलं आहे. इकडं आता बघा, हा वरती आहे, इकडे थोडं खाली होतं, असं रस्ता झालेला आहे, दबलेला वगैरे आहे. आता आपण इकडून जाणार आहोत पलीकडच्या बाजूला, म्हणजे कुठे दुसरा ब्रिज बघायला. त्याचं काम किती झालं आहे, काय झालं आहे. आणि ब्रिज चालू केला, सर्व्हिस रोड चालू केला नव्हता. आणि म्हणजे सर्व्हिस रोडचं काय काम केलं नाही, ब्रिज खराब झाला, ब्रिज बंद करावा लागला. आता सर्व्हिस रोड पण खराब, ब्रिज पण खराब, लोकांचे हाल होत आहेत. कसे तडे गेलेत रस्त्याला. ठीक आहे, अजून आपण ब्रिजवरती पोहोचले सुद्धा नाही. तर आता आपण या ब्रिजवरती जायला सुरुवात केलेली आहे. इथून हा दुसरा ब्रिज तो बंद ठेवण्यात आलेला ब्रिज आहे, त्या ब्रिजवरती जातो आहे. आणि बघू आता कुठे जास्त खड्डे वगैरे असतील ना त्या ठिकाणी थांबवून दाखवू कसे तडे वगैरे गेलेले आहेत ते. मला तर बरंच मोठं ऐकायला आलेलं की मोठे मोठे तडे गेलेले. बघूयात. ब्रिज चालू केलेलं, पण तिकडची सेफ्टी वॉल वगैरे बांधली नव्हती. इकडं खड्डे वगैरे पडलेले आहेत. ते आता हा मेन ब्रिज झाला, ज्याच्यावरून पुढे आपण पलीकडे येतोय. अजूनपर्यंत तरी रस्ता कुठं कसलेला दिसलेला नाही आहे. डावी साईड आहे थोडी कसलेली. ॲक्च्युली पलीकडच्या बाजूला जास्त खड्डे पडलेले असं मला वाटतंय. इथे बघा, हा रस्ता इकडे उजव्या साईडचा आता ज्याच्यावर चालतोय तो गॅप आहेत रस्त्याला. आहेत गॅप खूप मोठ्या मोठ्या आहेत. आणि खरंच आणि तुम्हाला थांबून हे म्हणजे जवळजवळ असे एवढे मोठे मोठे गॅप पडलेत 2 लेनच्या मध्ये. आणि एक लेन पूर्ण खाली गेले, एक लेन वरती आहे. ते गॅप आता त्यांनी बघू. आता पलीकडच्या बाजूला पण जाऊ, तिकडचं सुद्धा दाखवतो मी तुम्हाला. तिकडं तर मला थोडं जास्त वाटत होतं. आणि मला त्या जिकडं आता आपण आलो, म्हणजे गोव्यावरून मुंबईच्या दिशेने जिकडं आलो त्यापेक्षा इकडची बाजू जास्त कसल्यासारखी वगैरे वाटली.
ते बघणार आहोत ते जाऊन. जेव्हा हा ब्रिज चालू झाला ना त्यावेळेस मी हे करून टाकलेलं कमेंट की रस्ता वगैरे चालू झालेला आहे, आपला व्हिडिओ आला होता, अनेक लोक खुश झाली होती. पण असा एवढा खराब क्वालिटीचा रस्ता बघून खरंच खूप लोक दुःखी झाली आहेत की का जीवाशी खेळते गव्हर्नमेंट एवढं. आहे बघा इकडचं हे सुद्धा पॅच पत्ता केलेलं, इकडे गॅप पडलेले आहेत. हे बघा मी तुम्हाला दाखवतो ही केवढी मोठी गॅप आहे बघा. बघा म्हणजे माझा पाय बघा तुम्ही आणि पायाच्या लेवलची गॅप बघा, म्हणजे एवढी गॅप पडली आणि त्याच्यामध्ये त्यांनी सिमेंट वगैरे भरलेलं आहे. काय बोलायचं या गव्हर्नमेंटला यार, काय कामं केली तिथे अशी. खरंच जे मी ऐकलं होतं ना, आणि हे बघा ती साईड खाली खचलेली आहे, ती बाजू आता तिकडची जी बाजू दिसते ना ती थोडी खाली खचलेली आहे, इकडे ही वरती आहे. ओव्हर द पिरियड हे अजून जास्त होणार आहे. हे काम खूप निकृष्ट दर्जाचे काम असं बोलावं लागेल. मी शोधत होतो व्हिडिओ की जेव्हा इकडे येण्याच्या अगोदर इकडचं काम कसं झालं काय झालं ते पाहण्यासाठी कोणी व्हिडिओ बनवतो, मला नाही भेटला व्हिडिओ, म्हणून मी इकडं आलो खास व्हिडिओ बनवण्यासाठी की तुम्हाला पण समजू द्या की कसं काम झालेलं आहे, किती तडे वगैरे गेले आहेत रस्त्याला ते. पण आम्ही विचार केलेला की लोक उगाच बोलत आहेत, 1 इंचाचा तडा गेला असेल आणि यांनी उगाच बाजार केला आहे. बघा आता ट्रॅफिक का झाली, कारण का सर्व्हिस रोड चांगला नाही केला ह्याने, कारण का नवीन रस्ता चांगला केला हे गेले कॉन्फिडन्समध्ये की आता कशाला बनवायला पाहिजे तो रस्ता. परत भंगारवाल्याचा कचरा जळतो त्याने, खूप जास्त डार्क असा स्मेल होते रबर तळल्याचा. प्रदूषण म्हणजे ते पर्यावरणासाठी खूप जास्त घातक वास. इकडे बघू शकता तुम्ही का ट्रॅफिक होते आता, कारण की कॉन्फिडन्समध्ये गेले ना हे की झालं आम्ही मेन ब्रिज चालू करून दिले तर ते तुम्ही वापरा, म्हणजे आम्ही टोल नाका चालू करायला मोकळे. पण झालं काय, ब्रिज बंद करावा लागला, सर्व्हिस रोड खड्डेवाला, खड्ड्यांमधून गाड्या स्लो जाणार आणि होणार ट्रॅफिक. म्हणजे तुम्ही या वर्षी सुद्धा गणपतीमध्ये ट्रॅफिकमध्ये अडकणार. नवीन रस्त्यावरती खड्डे तर म्हणजे थांबून तो खड्डा बघावा एवढी पण इच्छा नाही पडली आता. खरंच जो बंद केलेला ब्रिज आहे ना, खरंच खूप वाईट अवस्था आहे त्या ब्रिजची. म्हणजे तो जर चालू ठेवला असता ना तर बाईकवाल्यांचे हमखास अपघात झाले असते तिथं, एवढा खराब आहे तो. इकडे सुद्धा बघा तडे कसे गेले. सगळ्यात हे लास्टला झालेलं रस्त्याचं काम आहे, म्हणजे हा ब्रिज चालू करायच्या अगोदर. आणि ब्रिज कधी चालू केलंय ते बघा, तिकडे सुद्धा किती तडे गेले त्या रस्त्याला. आणि नको तसे रमलर स्ट्रीप टाकून ठेवली तिथं. रमलर स्ट्रीप कुठे लागतात माहिती आहे का ना, खूपच वाटलं म्हणून लावून टाकलं नाही ना. आपल्या चॅनलवरती एक व्हिडिओ आहे, शॉर्ट व्हिडिओ टाकलेली आहे मी, त्याच्यामध्ये सांगितले रमलर स्ट्रीप कुठे वापरतात ते. हा बघा इथं हा जो खड्डा पडलेला आहे ना, ज्याला डांबर टाकून पॅच करायचा प्रयत्न केला पण तो परत वाढलेला आहे.
त्याच रस्त्याचं एका व्हिडिओमध्ये कव्हर केलेलं आणि बोललो की रस्त्याची क्वालिटी एवढी चांगली नाही आहे, आणि शेवटी तेच झालं. रस्ता बंद करायची वेळ झाली. ते पडल्यावरती काढणार वाटतं. हा गट्टू सो हा होते ब्रिज. तुम्हाला कसं वाटलं व्हिडिओ वगैरे सगळं सांगा कमेंट करून, आणि चॅनलला सबस्क्राईब करू नका. आपल्या 10,000 सबस्क्राईब करायचे आहे 30 दिवसामध्ये, आणि ते होणार नाही तुमच्या सपोर्टशिवाय, तुमच्या प्रेमाशिवाय. तर तुमचं प्रेम तसंच ठेवा जसं आजपर्यंत ठेवलेलं आहे ते, आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पण पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओमध्ये. धन्यवाद.